महात्मा फुले यांच्या वाड्याला आता आपण भेट देतो. म्हणून मी माझ्या सगळ्या सवंगड्यांना बोलवलं, सहकार्यांना बोलवलं, नोकरांना बोलवलं. पुण्यातील फॅशन स्ट्रीट या शॉपिंग कॉम्प्लेक्सला शॉपिंगच्या ठिकाणी आम्ही आलो. पुण्यात मूळ राहणारे लोक तसं कमी आहेत. बाहेरून आलेले म्हणजे सोलापुरातले कमीत कमी 2-4 लाख लोक इथे. पुण्यात बऱ्याचदा येणं होतं जाणं होतं पण थांबणं होत नाही. आज बऱ्यापैकी वेळा आम्ही थांबलोय, मुक्काम पण आहे. हे सगळं बघता हे सोलापूरला व्हायला बराच वेळ लागेल. पुण्यात आलो आणि महत्वाची मीटिंग राहिली असं होणार नाही. आमच्या सोबत आहे महेंद्र. भुवनेश्वर आणि आजीचा बेल्ट आल्यामुळे मला खूप भारी वाटलंय आणि मला एक्साइटमेंट होती की माझ्या कामावर घेऊन येईल, कसं वर्क करतो. ती रोड बघा म्हणून आम्हाला इकडे घेऊन नाही माझी एफसी रोडला साईट चालू होती म्हणून मी एफसी रोडला आणलंय. थोर समाजसुधारक ज्यांनी शिक्षणाची गंगा पुणे आणि महाराष्ट्रामध्ये किंवा देशभर आणली अशा महात्मा फुले यांच्या वाड्याला आता आपण भेट देतो. दगडूशेठ गणपतीपासून 15 ते 20 मिनटं आम्ही चालतच आलो आणि त्याच्यानंतर हा वाडा आपल्याला लागलाय. तर आतमध्ये जाऊया आणि पाहूया कसा आहे. मुलगा त्याचं नाव भीमराव आमजी आंबेडकर आणि तो परत या देशामध्ये आला. ए आंबेडकर म्हणजे ए फॉर आंबेडकर असं तर नसेल. म्हणून मी माझ्या सगळ्या सवंगड्यांना बोलवलं, सहकार्यांना बोलवलं, नोकरांना बोलवलं. सगळे या मुंबई पालती झाला म्हणे भीमराव रामजी आंबेडकर कुठं राहतात सांगा. दत्तोबा पवार, तुम्ही हा भीमराव रामजी आंबेडकर कुठं राहतात हे शोधून घ्या. दत्तोबा पवार मला म्हणाले, महाराज काही काळजी करू नका, माझ्या पायाची चाळण झाली तरी चालल, माझं पायतान संपलं तरी चालल, पण मी भीमराव रामजी आंबेडकर यांना शोधून काढलच. So high, feet on the ground, but I still get by. Rules were made for someone else to try, but not me, not me. They say slow down, son, take your time. महात्मा फुले यांनी शिक्षणाची दारं सर्वांसाठी खुली केली. त्याच महात्मा फुले यांच्या वाड्यात आता आम्ही भेट दिलेली आहे. अतिशय सुंदर, स्वच्छ आणि प्रसन्न ठिकाण. इथूनच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी त्यांचा जो काही दैनंदिन कारभार होता तो चालवला होता. त्यांची विहीर पण आहे आणि त्यांची समाधीसुद्धा आतमध्ये आहे. त्या ठिकाणी आम्ही नतमस्तक झालो. सुंदर ठिकाण आहे, स्वच्छ आहे. पुणे महानगरपालिका आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी हा सगळा परिसर स्वच्छ ठेवलेला आहे. या ठिकाणी नक्की भेट द्या. पुण्यातील फॅशन स्ट्रीट या शॉपिंग कॉम्प्लेक्सला शॉपिंगच्या ठिकाणी आम्ही आलो आहे. काय काय खरेदी करायचं काय ठरलं नाही, पण या ठिकाणी भरपूर स्कोप आहे शॉपिंगला. दररोजच्या वस्तूपासून कपडे, गॉगल, पाकिट, ज्वेलरी सगळं इथे मिळते आणि ते हे बजेट फ्रेंडली आहे. बघा ना, फॅशन स्ट्रीटमध्ये अजित आता इथं टी शर्ट बघा लागले. काय चाललंय? टी शर्ट घेत आहे, ट्राय करावलं. साईज कलर छान आहे, कलर छान आहे. फायनल करा. एक नंबर. कुठून दिसायला लागला? I got my head in a cloud so high, feet on the ground, but I still get by. Rules were made for someone else to try, but not me, not me. They say slow down, son, take your time, but I was born running every. खूप वेळ फिरून पुणे बघून दमून थकून आम्ही आत्ता एका ठिकाणी आलोय. पुण्यामधल्या केदारी रेसिडेन्सीला. या ठिकाणी आम्ही ही
रूम बुक केली आहे. सर काय फर्स्ट इम्प्रेशन आहे? छान आहे. आता थोडा आराम करून मग जेवणासाठी किंवा अजून काही पॉईंट बघण्यासाठी जायचं आपण. ही अशी रूम आहे. प्रशस्त तर आहे, चांगली आहे. कितीला मिळाले ते सांगा. रूमचं टेरिफ आहे दोघांना 2400 रुपये, 2400. एकाला केलं तर एकाला एकटा आला तर 1900 रुपये आहे. एसी आहे, एसी लावूया आपण. हॉटेल रूमवरून आम्ही जस्ट बाहेर पडलोय. एक तर आता आम्हाला डिकॅथलॉनला जायचं आहे आणि जेवणही करायचं आहे. रूममध्ये मस्त फ्रेशअप झालो, छान वाटतंय. मस्त वातावरण आहे. पावसाचा अंदाज होता पण पाऊस काय आला नाही. आता सायंकाळी आम्ही पुण्याच्या रस्त्यावरून चालत चालत निघालोय. आता हो आम्ही आता बघूया, आम्हाला त्या कॅम्प या ठिकाणी जायचं आहे डिकॅथलॉन मॉलला. पुण्याचा फेरफटका. पुणे तिथे काय होणे. रस्ते मोठे, स्वच्छता, मॉल, झगमग. सोलापूर कधी होईल असा? बराच वेळ लागेल. होईल का नाही तेही मला सांगू शकत. पुण्यामध्ये कसं आहे, पुण्यात मूळ राहणारे लोक तसं कमी आहेत. बाहेरून आलेले म्हणजे सोलापुरातले कमीत कमी 2-4 लाख लोक इथे आहेत. आता हे सोलापुरातनं झालेले, बाकी जिल्ह्यातनं आलेले लाख धरले, बाकी परत राज्यातनं आलेले धरले, तर हा आकडा कुठल्या कुठं जातो आणि हा पुणे आपल्या समोर दिसतोय. भरपूर ट्रॅफिक, भरपूर लोक आणि अमराठी लोक पण भरपूर आहेत या ठिकाणी. सर ज्यूस प्यायचं म्हटलं होतं, चहाच्या दुकानात आलो. चहाचा मस्त वास यायला मी चहा एरवी पीत नाही. चहा आणि बन मस्का प्लॅन केलेला आहे. चहा आणि बन मस्का रेडी होऊन आलेला आहे. चहा येऊ द्या. काय असते हे तो बंद करा ते. ते खाऊन टेस्ट सांगा की. हे बन हे मस्का चहा आहे, बन मस्का. चहा मस्त झालाय, चहाने बन मस्का. आता आम्ही निघालोय डिकॅथलॉन या ठिकाणी. एस जी मॉल डिकॅथलॉन मस्त आहे. सायंकाळचा प्रवास आहे, गार वारा सुटलाय, सूर्यास्ताची वेळ आहे. SGS मॉलला आम्ही आलोय. डिकॅथलॉनला आम्ही जाणार आहे. काय काय भेटते, काय काय शॉपिंग होईल माहित नाही. चला. सर पुण्यात बऱ्याचदा येणं होतं, जाणं होतं, पण थांबणं होत नाही. आज बऱ्यापैकी वेळा आम्ही थांबलोय, मुक्काम पण आहे. आणि हे सगळं बघता हे सोलापूरला व्हायला बराच वेळ लागेल. आत्ता कुठे सुरुवात झाली आहे, हळूहळू एक 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 मॉल यायला लागले. हे भव्य दिव्य एकाच ठिकाणी एवढ्या सगळ्या ब्रँड कंपन्या, डिकॅथलॉन असेल, वेस्टलाईन असेल, पॅन्टालून असेल, एकाच ठिकाणी जबरदस्त आहे. एकदम फ्रेश वातावरण. लोक असं पाहिजे सोलापुरात एक. सोलापुरात अजून वेळ लागेल पण होईल, हळूहळू होईल. भव्य दिव्य डिकॅथलॉनच्या मॉलमध्ये आम्ही आलोय. किती आहे बघा इथं या ठिकाणी. सोलापूरचं डीमार्ट. सोलापुरात आता कुठं डिकॅथलॉनचं फक्त नाव आलंय. एक छोटं 10x10चं शॉप आलंय. मॉल याला अजून बरेच वेळ लागेल, पण आता आलोय पुण्यात तर बघूया. चला कुठून सुरू करायचं? कॅम्पिंगकडे जाऊ डायरेक्ट. तिकडेच आहे. चला. हो काय झालं? अशी माझी लय दिवसाला इच्छा होती. मग पूर्ण करून टाका आज. फॅशन स्ट्रीटला बघितलं, पण जरा चांगल्या क्वालिटीचं मिळत आहे, ब्रँडेड आहेत. मस्त वाटतं एकदम. असं जाळे आहे मध्ये, घाम वगैरे जाण्यासाठी. थोडंसं लूज वाटत आहे, जरा एक्सेल ट्राय करतो. काय मॉल आहे जबरदस्त.
किती ऑप्शन आहेत प्रत्येकाला, प्रत्येक स्पोर्ट्सचे वेगळे सेक्शन म्हणजे भरपूर आहे. पावसाचं नाही आहे, मस्त तर वाटतंय पण थंडीत वापरायचं थंडीत वापरायचं आहे. बाईक राईड करताना स्टाईल मारायला. स्टाईल मारायला, फोटो काढायला छान दिसतंय, लुक येतं एक वेगळं. फिरलो डिकॅथलॉन ना, भरपूर काय घ्यायचं होतं पण ते काही कलर कॉम्बिनेशन आणि व्हरायटी भरपूर ऑप्शन आहेत पण आम्हाला आवडण्यासारखं नव्हतं. छान आहे, कलेक्शन भरपूर आहे. थोडंसं फ्रेश कलर मला पाहिजे होतं आणि मस्त वाटलं मध्ये जाऊन. कधी आलं, बुटं घ्यायचे होते पण आधी 2 महिने आधी बुटं आपण घेतलंय. मस्त. पुण्यात आलो आणि महत्वाची मीटिंग राहिली असं होणार नाही. आमच्या सोबत आहे महेंद्र. दिवसभर फिरलो आम्ही पण आता महेंद्र त्याच्या जबाबदारीतून जरा वेळ काढून आलाय. सोडला सोलापूरला. सर काय लय फिरलो. नाही फिरलो म्हणजे काय, दिवसभर जेवढं फिरलो ना तेवढं गाडीत फिरलो आता. आणि आलो आम्ही पीके बिर्याणीला. जेवण झालंय मस्त. आता आम्ही आलोय एका अशा ठिकाणी जिथे येऊन आम्हाला खूप छान वाटलं. यायचं नव्हतं खरं, आम्हाला गडबड होती पण येऊन बरं वाटलं. कारण हे आहे आपल्या महेंद्र राजे याने याचं हे इथं काम चालू आहे. महेंद्र राजे तुम्हाला माहिती असेल, कलाकार आहे छान. आणि महेंद्रची कलाकारी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मोठी मोठी कामं आता तो घ्यायला लागलेला आहे. फॅमिलीचा सपोर्ट आहेच त्याला. आता एक वेगळं काम या ठिकाणी श्रीकृष्ण आणि राधा या ठिकाणी आहे. मस्त, ते लवकरच आपल्याला रंगीत पाहायला मिळेल. तू सांग की हे काय नेमकं असणार. हे एक हॉटेल आहे FC रोडला, गेट नंबर 3 समोर हरिदास म्हणून साऊथ इंडियन हॉटेल होते. आणि त्या हॉटेलमध्ये ही कलाकृती त्यांनी लावलेली आहे. ही 6x4 मध्ये ही कलाकृती आहे. श्रीकृष्ण आपल्या राधेला फलोहार करण्याचा एक सीन आहे. तो कार्विंग केलेला आहे. HDHMR शीट आहे आणि शीटवर कार्विंग केलं आहे. त्याला मी फिनिशिंग करून त्याला पेंटिंग करण्याचं काम मी करतोय. आणि हे आपलं जवळपास असं दिसणार आहे झाल्यानंतर. अजून बेसिक बेस पेंट मारलं त्याच्यावर शेडिंग वगैरे होणार आहे. आज कोकणे सर आणि अजित दादा इथं आल्यामुळे मला खूप भारी वाटलं आहे. आणि मला एक्साइटमेंट होती की माझ्या कामावर घेऊन यायची, कसं वर्क करतो, काय करतो, योगायोग जुळून आला. दाखवायचं होतं. आणि इथं जवळच असल्यामुळं आज आमची भेट झाली, मला खूप छान वाटलं. FC रोडला आहोत. महेंद्राची साईट व्हिजिट आमची झाली छान. महेंद्राने आम्हाला आज मस्त जेवण खाऊ घातलं मस्त आणि छान कोल्ड्रिंक दिलं. साईट ही दाखवली. महेंद्र मालकाची म्हणजे हॉटेलच्या मालकाची भेट घालून दिली. चांगला मित्र बनलाय तुमचा त्याने. भरपूर बोललो आम्ही, संवाद झाला आमचा. महेंद्रला खूप खूप शुभेच्छा. आणि असेच मोठे मोठे काम, महेंद्रला मिळत होते. एक दिवस मोठं काम महाराष्ट्रात, मुंबई, दिल्लीत. आम्ही सोलापुरात तर दरवेळेस भेटत असतो, पण आज पुण्यामध्ये भेटतोय. आणि पुण्यामध्ये भेटून जरा थोडं आता इकडचं आल्यामुळे इकडच्या काही गोष्टी दाखवण्यामध्ये असं जरा इच्छुक होतो. किंवा FC रोड बघा म्हणून आम्हाला इकडे घेऊन आले. नाही, माझी FC रोडला साईट चालू होती म्हणून मी FC रोडला आणलंय. चला आता निघूया आमच्या रूमवर. बाय. I got my head in the clouds so high, feet on the ground, but I still get by. Rules were made for someone else to try, but not me, not me.